झी मराठी, चर्चा ही होणारच। तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सायंकाळी शेतकरी व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। इचलकरंजी शहरातील सीईटीपी प्लांटमधील दूषित प्रक्रिया केलेलं पाणी तारदाळच्या शेतीसाठी आणण्याच्या चर्चेला या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला। बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला की इचलकरंजीतील खराब पाणी तारदाळमध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलं जाणार नाही। एक वेळ तारदाळला पाणी नसेल पण तारदाळकरांच्या अंगात भरपूर पाणी आहे हे दाखवून देऊ असा संतप्त सूर यावेळी अनेकांनी व्यक्त केला। दूषित पाणी थोपवण्यासाठी कायदेशीर व संविधानिक मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला। गरज पडल्यास आंदोलनाचीही तयारी असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं। यावेळी इचलकरंजीतील काही मंडळींनी जबरदस्तीने पाणी शेतीसाठी आणण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला। काही मोजक्या प्रोसेसधारकांनी तारदाळमध्ये जमिनी विकत घेऊन तिथं पाणी सोडण्यास सहमती दर्शवल्याचं समजतं। मात्र गावात येऊन शेती विकत घेऊन पाणी सोडण्याचा अधिकार ज्यांना कोणी दिला गाव हे कधीही सहन करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली। शिरोळकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याचा अधिकार आहे आणि ते मिळालंच पाहिजे याबद्दल तारदाळकरांचं दुमत नाही। मात्र उद्योगधंदेवाले, भांडवलदार व राजकारण्यांनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून तारदाळमध्ये दूषित पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची किंमत मोजावी लागेल असं एकमुखी सूर बैठकीत उमटला। तारदाळला गृहीत धरणाऱ्या नेते मंडळींना शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे चपराक बसेल असं मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केलं। आता पुढील काळात इचलकरंजी सीईटीपीचं पाणी कोणत्या मार्गाने वळवलं जातं यावर तारदाळचे शेतकरी व ग्रामस्थांचं बारीक लक्ष असणार आहे। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पारीख। तारदाळ गाव हे अनेक मळे विभागात विभागलेलं एक गाव असून या गावामध्ये पाण्याचं स्तोत्र म्हटलं की विहीर, बोर आणि त्याच्यावर मग अवलंबून असणारी जनावरे, लोक, पशुपक्षी या सगळ्यांचाच व्यवहार चालतो। तारदाळ गावामध्ये खऱ्या अर्थानं 9 महिन्यासाठी चांगल्या प्रकारचं पाणी मिळतं आणि ते बारमाही होण्यासाठी आम्ही देशभक्त रत्नापन्ना कुंभार विस्तारित विभागामधनं 600-700 एकरासाठी पाण्याची स्कीम केलेली आहे। या स्कीमचं आजपर्यंत अण्णांनी लावलेल्या या रोपट्यामधनं चांगल्या प्रकारे पुनर्जीवन झालं, परंतु गेल्या काही कालावधीमध्ये ही स्कीम थोडक्यात बंदावस्थेत आहे। या स्कीमला या ठिकाणी लोकांनी चांगल्या प्रकारचा पूर्वी सपोर्ट घेतला, पण आज घडीला त्यामधून चांगल्या प्रकारे पाणी मिळत नाही। पण इचलकरंजीमधील काही प्रोसेसधारक आणि सीईपीटीचे लोक या ठिकाणी हे पाणी जे फिल्टर केलं जातं, काळ्या वड्यात सोडलं जातं, ते पाणी तारदाळ गावामध्ये आणून सोडण्याचा कटकारस्थान करत आहेत। त्यामुळं तारदाळची पुरा शेती, विहिरीचं पाणी, बोरचं पाणी खराब होईल यासाठी आम्ही पूर्वी एकदा हे पाणी येत असताना प्रचंड ताकदीनं विरोध करून ते हाणून पाडलं होतं। आजही अशा प्रकारचं पाणी या भागामध्ये आणण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर कृपया आमची विनंती आहे, किमान तुम्हाला या गावासाठी चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी करू नका। मी विनंती करेन सगळ्यांना की आपल्या या तारदाळ गावाचा वसा जो पूर्वजांनी जसा ठेवला आहे तसाच प्रकारे पुढं राहावा म्हणून आम्ही सर्व गाव एकत्रित येऊन या ठिकाणी या सीईपीटीच्या काळ्या पाण्याला प्रचंड विरोध करतो आहे। खऱ्या अर्थानं त्यांचं मत आहे की पाणी फिल्टर केल्यानंतर चांगलं होतं आणि मग ते आम्ही तारदाळच्या शेतीकडे वळवतो, पण आमचा एक विचार आहे, चांगलंच पाणी होत असेल तर पुन्हा नदीत सोडा, पुढचे लोक त्या शेतीसाठी वापर करतील, तारदाळला त्याची काही गरज नाही। हा सगळा आटापिटा तुम्ही कशासाठी करता? म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतोय, किमान आपल्याला चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी करू नका। तारदाळचा वसा तसाच ठेवा। हे पाणी तारदाळला कोणत्याही प्रकारे आम्ही स्वीकारणार नाही, याच्यासाठी आमचा प्रचंड विरोध राहील।